छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची पहिल्यांदाच एकत्र बैठक। मतदार यादीमधल्या घोळाच्या संदर्भात एकत्र आंदोलन करण्यासाठी ही बैठक होती। अंबादास दानवे आणि मनसेचे सुमित खांबेकर यांची उपस्थिती। धारावी बचाव समिती लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार आहे। 7 तारखेला कामराज स्कूल मैदानावरती सर्वपक्षीय सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल। आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारची 4 वर्षाच्या बालिकेला जोरदार धडक बसली। शिरूरमधल्या बोऱ्हाडे मळा इथे पुणे अहिल्यानगर महामार्गावरची ही घटना आहे। आमदार कटके यांच्या कार्यकर्त्यांनी या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केलं। मालेगावमधल्या डोंगराळेमध्ये चिमुकलीवरच्या अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं। आरोपी विजय खैरनार यांची पोलीस कोठडी संपली आहे। आरोपीला मालेगाव न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता आहे। मालेगाव न्यायालयामध्ये आता सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। नाशिकच्या हिरावाडीमधील नवविवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे। नेहा पवार आत्महत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल। नेहाला दाखवली जात होती जादू टोण्याची भीती। या प्रकरणी पती, सासू आणि 3 नणंदा यांना अटक झाली आहे। शेगाव अकोट रस्त्यावरच्या इंदुरी फाटा इथे प्रेम प्रकरणामधून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या। गौरव बायस्कर असे या हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। चौघांनी चाकूनं भोसकून या तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे आणि या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। प्रेम प्रकरणामधून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म देताच त्याला विहिरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गोंदियाच्या एकोडी गावातली ही घटना आहे। पोलिसांनी अल्पवयीन मातेला सध्या ताब्यात घेतलंय। बातम्या मुंबईतल्या सांताक्रूजमधल्या बिल्लाबोंग हायस्कूलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। पोलिसांनी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढलं। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा देखील आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे। 7 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न केला जात होता। कोल्हापूरच्या कात्यायनी ते गिरगाव दरम्यानच्या रस्त्यावरची ही घटना आहे। या मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। अत्याचाराचा प्रयत्न करणारा हाच तो 28 वर्षीय आरोपी विकास कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नाशिकमधील महिलेला पतीनं बिहार आणि कॅनडामधून कुरिअरने पाठवला ट्रिपल तलाक। महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरच्यांकडून विवाहितेने पैसे आणून न दिल्यामुळे या महिलेचा छळ केला जात होता। धुळ्यामध्ये गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावरती प्राणघातक हल्ला। धीरज सिंग हे पेपर वाचत असताना उमेश नावाच्या सेवेकऱ्यानं हा हल्ला केलाय। धीरज सिंग बाबांसह आणखी 1 जण देखील जखमी झाला। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। फलटणमधल्या साखरवाडीमध्ये असलेल्या दत्त इंडिया साखर कारखाना त्यांनी बंद पाडलेला आहे। ऊसाला 3500 रुपयाचा दर मिळावा यासाठी सध्या आंदोलन होत आहे। भिवंडीमध्ये रेती माफियांवरती महसूल विभागाची कारवाई। 4 सेक्शन पंप, 3 बार्ज त्यांनी नष्ट केले आहेत। भिवंडी ठाणे सीमेवरून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या खाडीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैधपणे रेती उपसा केला जात होता। मुंबईच्या अंधेरी पूर्वमधल्या MIDC पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या इमारतीला मोठी आग लागली। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती आग लागलेली होती। इमारतीमधील सगळ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढलं। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या दावडी परिसरामध्ये 3 बिबट्यांचा वावर सध्या दिसतो आहे। बिबट्याचा 2 चिमुकल्या मुलांवरती देखील हल्ला करण्यात आलाय। नागरिकांमध्ये याचमुळे आता भीतीचं वातावरण पसरलंय। नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेकडून वृक्ष लागवडीसाठी खड्डे। गंगापूर गाव परिसरामध्ये JCBच्या मदतीनं खड्डे खोदायला सुरुवात झाली आहे। झाडं लागवड करताना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार देखील येते। महाराष्ट्र राज्यपाल आचार्य देवव्रत आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनाला। माऊलींच्या संजीवन समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं। महामुंबईमध्ये मालमत्ता विक्रीचा आलेख सध्या चढता राहिलेला आहे। गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मालमत्ता विक्रीची नोव्हेंबर महिन्यामध्ये नोंद झाली। नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल 12,299 घरांची विक्री झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटात माशांची वाहतूक करणारा ट्रक उलटला। वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालेला होता। मात्र मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी झुंबड केली। कोल्हापूरमधल्या विश्व पंढरी ते हॉकी स्टेडियम इथे मध्यरात्री एका तरुणाचा मृतदेह सापडलाय। विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह सापडला होता।
पोलिसांकडून या संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून 14 विधेयकं मंजुरीसाठी सादर केली जाणार आहेत. काही विधेयकांवरून विरोधक आता सरकारला घेरण्याची देखील शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आगामी वर्षात होणाऱ्या खासदारांना सभागृहाकडून अखेरचा बाय बाय केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड, रजनी पाटील आणि फौजिया खान या 7 खासदारांचा समावेश आहे. लोकसभेमध्ये विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन, तसंच पहिला अंडर T20 महिला विश्वचषक विजेता भारतीय संघ आणि विश्वविजेता महिला कबड्डी संघ यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना लोकसभेमध्ये आदरांजली वाहण्यात आली. 24 डिसेंबर या दिवशी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. संस्कृत शिकवायला अमेरिकेमधले प्राध्यापक येतात, आपण त्यांना जे शिकवायला हवं हे ते आपल्याला शिकवतात, त्यामुळे येणाऱ्या पिढीला देखील आपल्याला भाषा कोण शिकवणार आहे, असा भागवत यांचा सवाल. दिल्ली पोलिसांकडून 3 दहशतवाद्यांना अटक. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून अटक झाली आहे. संशयितांचे ISI सोबत संबंध असल्याचं उघड झालेलं आहे. तिघे देखील पाकिस्तानी गुंड शहाजाद भट्टीशी थेट संपर्कात होते. दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी NIAची आरोपींच्या घरांवरती छापेमारी. शॉपियान आणि पुलवामामध्ये NIAने छापेमारी केलेली आहे. मौलवी इरफान, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुझम्मिल यांच्या घरांवरती देखील छापे. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील जामिया शिक्षण संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जामिया शिक्षण संस्थेवरती ईडीची कारवाई. या संस्थेला मिळणाऱ्या विदेशी फंडिंग आणि इथल्या रुग्णालयाच्या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. हैदराबादमधल्या खुदबुल्लारपूरमधील शाळेमध्ये एका नर्सरीच्या विद्यार्थिनीला मदतनीसानं बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. मुलीच्या पालकांनी सध्या पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तमिळनाडूमधल्या शिवगंगाईमध्ये 2 बसेसची समोरासमोर धडक झाली आणि यानंतर स्फोट झाला. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 20 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. दितवा वादळानं आतापर्यंत श्रीलंकेमध्ये 334 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, तर 370 पेक्षा अधिक नागरिक आतापर्यंत बेपत्ता आहेत. तमिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. तमिळनाडूमध्ये आतापर्यंत 3 नागरिकांचा मृत्यू, तर चेन्नई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या 47 विमानांचं उड्डाण रद्द. अमेरिकेच्या इंडियाना परिसरामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि याच बर्फामुळे 100 पेक्षा अधिक गाड्या या एकमेकांवरती आदळून अपघात झालाय. अनेक गाड्या या एकावरती एक अशा स्थितीमध्ये दिसत आहेत आणि यामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. भारतीय इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीयांमुळेच अमेरिकेचा खूप मोठा फायदा झाला. झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये एलॉन मस्क यांचं महत्त्वाचं विधान. अफगाण नागरिकांवरती अमेरिकेमध्ये बंदी आहे. मागच्या आठवड्यामध्ये अमेरिकेमधल्या नॅशनल गार्ड जवानावरती एका अफगाण निर्वासितानं गोळीबार केला होता आणि यानंतर ट्रम्प प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. युक्रेनचा 2 रशियन तेल टँकरवरती हल्ला. समुद्राच्या मध्यभागी रशियन तेल टँकरला लागलेल्या आगीचा व्हिडिओ देखील समोर आलाय. युक्रेनच्या कीवमध्ये रशियाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. 4 मुलांसह 19 जण जखमी झालेले आहेत. यासोबतच रशियन हल्ल्यामध्ये 9 मजली निवासी इमारतीचं देखील नुकसान झालंय. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये कारखान्याला भीषण आग लागली. यावेळेला स्फोटही झाला आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट निर्माण झाले. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधल्या मॅनहॅटनमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झालेला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा देखील वापर केला. सरकारच्या IC मोहिमेच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू होतं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.